सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथे तलावामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। सांगली जिल्हा क्रीडा संकुल येथील तलावामध्ये पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी तलावाचा ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। मुस्तकीन खुदाबुद्दीन मोमीन वय वर्ष 20 राहणार गुरुवारपेठ सलती मशीद मागे असं तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। दुपारी मुस्तकीन त्याच्या मित्रासोबत शासकीय तलाव येथे पोहायला गेला होता। काही वेळानंतर त्याच्या मित्राला मुस्तकीन हा पोहताना दिसला नसल्याने त्याने शोधाशोध केली। ही बाब त्याने त्या ठिकाणी असलेल्या लाईफ गार्डला सांगितली, मात्र त्याने दुर्लक्ष केल्याने मित्राने सांगितलं आहे। त्यानंतर एक तरुण आणि लाईव्ह गार्ड यांनी खाली पाण्यात उतरून बुडालेल्या मुस्तकीन मोमीन याला बाहेर काढलं। दुचाकीवरून त्याला सांगली मिरज रस्त्यावरील खाजगी रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच मुस्तकीन याचा मृत्यू झाला। मुस्तकीन याचा मृतदेह मिरज शासकीय रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आणि ही माहिती मिळताच मिरज शासकीय रुग्णालय येथे नातेवाईकांनी मोठी गर्दी केली। मुस्तकीन याचा मोबाईलही चोरीला गेल्याचा नातेवाईकांनी तक्रार केलेली आहे। संबंधित तलावाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे। आज दिनांक 12 रोजी शासकीय स्विमिंग पूल येथे मुस्तकीन मोमीन वय 22-23 हा एक युवक आज रमजानचा सण चालू असताना तिथं पोहायला गेला होता। मिनिमम 4 गार्ड तिथं गार्ड असतात आणि हे एक लेन आहे तिथं, ते लेन क्रॉस केल्यावर तिथं माणसाला तिथं लेनचा क्रॉस करू देत नाही, पण तिथं एकही गार्ड नव्हता। एक त्याचा सोबत गेलेला मित्र बोलत होता की बाबा हा आमचा मित्र इथं आत गेलाय, तेव्हा पण त्याचा बोलण्याचा कोण दृष्टिकोन घेत नव्हता, कोण बोलणं मनावर घेत नव्हतं। हां, गार्ड सगळी गार्ड दुर्लक्षित करत होती। म्हणून आम्ही सगळेजण आता त्या हे जे झालेलं आहे आता त्या आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभाग आहे आणि कडक गुन्हा यांच्यावर दाखल करावं आणि हे स्विमिंग पूल बंद पाडावे। का तर दुसऱ्यांच्या मुलाबाळांपेक्षा हे खेळ झालेला आता हे खेळ आम्ही पुढं करू देणार नाही। त्यासाठी आम्ही सगळीजण ॲक्शन नाही घेतल्यावर आम्ही सगळेजण उपोषणाला बसणार आणि आम्ही आमच्या हिशोबाने आम्ही उपोषण आणि कारवाई करणार आम्ही। मुस्तकीन खुदाबुद्दीन मोमीन हे आणि त्याचा मित्र दोघंजण आहे ना पोहायला गेलं तर स्विंग टँकमध्ये भोकरे कॉलेजच्या बाजूला आहे शासकीय, तिथं गेले होते। ते पोहायला येत नव्हतं त्याला, ते दोघंजण मित्र आहे ना थोड्या पाण्यामध्ये आहे ते पोहत होते। ते कव्वा गेले आत त्यांना माहीत नाही, ते एक गार्ड फक्त होता तिथं कव्वा गेले ते माहीत नाही, गार्ड बी माहीत नाही काय गेलं। ते मुलगा ते संघ होता, ते कुठे गेला ते सांगायला लागलाय, ते गार्ड बी काय ते दुर्लक्ष केला। ते नंतर हे जाऊन ते मुलगा पळत गेला, ते कॉलेजमध्ये जाऊन तिथं आहे ना सेमिनार चालू होतं, तिथनं ते ना टीचरला बोलून आणला, नंतर शोध घेतला तर ते गावला। सदर आहे ना जे ठेकेदारावर आहे ना गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।